आश्वासनाची पूर्तता मागच्या 10 वर्षांमध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून झालेले नाही। त्यामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे आणि लोक फक्त मतदानाच्या दिवशीची वाट बघतात आहे आणि केव्हा बटन दाबून या सरकारला या देशामधून केव्हा हाकलून लावायचं आहे याची केवळ वाट फक्त आता मतदार बघतोय। समजतो की महाराष्ट्राच्या प्रचाराचा शुभारंभ माननीय शरदचंद्र पवार साहेब जे देशाचे नेते आहेत त्यांनी वर्धा लोकसभा मतदारसंघामधून केला आणि आज माझा नामांकन अर्ज भरण्याकरता या ठिकाणी स्वतः पवार साहेब उपस्थित राहिले। त्यामुळे माझ्यासाठी हा अतिशय मोठा क्षण आहे आणि अविस्मरणीय असा हा आजचा दिवस माझ्याकरता असं मी समजतो। आज नामांकन अर्ज आपण दाखल केलेला आहे। मोठ्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद एवढ्या उन्हामध्ये या ठिकाणी भेटला याचे साक्षीदार आपण सर्व लोक आहातच आणि या जो उत्साह या ठिकाणी लोकांचा आपण बघताय आणि जो प्रतिसाद लोकांचा या ठिकाणी मिळतोय याच्यावरनं या सरकारच्या विरोधामध्ये किती लोकांचा रोष आहे, किती लोक या सरकारच्या विरोधामध्ये यांचा असंतोष आहे याची प्रचिती आजच्या या नामांकन अर्जाच्या निमित्तानं आपल्याला आलेली आहे। आणि काही फार जास्त विषय घेऊन जायचे नाही लोकांसमोर। आमचा विषय फक्त इतकाच आहे की 10 वर्ष या देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार राहिलं। आमचं म्हणणं इतकंच आहे की मागच्या 10 वर्षामध्ये जे आश्वासनं या देशातल्या जनतेला मोदी सरकारने दिलेले होते हे आश्वासन जर पूर्ण झाले असेल तर लोकांनी त्यांना मतदान करावं, पण एकाही आश्वासनाची पूर्तता मागच्या 10 वर्षांमध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून झालेले नाही। त्यामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे आणि लोक फक्त मतदानाच्या दिवशीची वाट बघतात आहे आणि केव्हा बटन दाबून या सरकारला या देशामधून केव्हा हाकलून लावायचं आहे याची केवळ वाट फक्त आता मतदार बघतोय। हे या निमित्तानं आम्हाला निश्चित समजून आलेलं आहे आणि येणाऱ्या 4 तारखेला देशाचं चित्र हे निश्चित स्पष्ट होईल असा माझा विश्वास आहे। नाही असं नाही, आपण शरद पवार साहेबांना संघर्ष योद्धा म्हणून जाणतो। वयाच्या 85व्या वर्षी कॅन्सर असताना सुद्धा ज्या पद्धतीनं या देशामधली लोकशाही वाचवायला पवारसाहेब निघालेले आहेत हे आपल्या सर्वांसाठी एक अतिशय प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व असं मी समजतो आणि सोपं नाही आहे। आज इतक्या उन्हामध्ये पवारसाहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि केवळ देश वाचवण्याकरता, या देशातलं संविधान वाचवण्याकरता, या देशातली लोकशाही वाचवण्याकरता पवारसाहेब संघर्ष करतात आहे। मी मतदारांना आव्हान करतो की एक संघर्ष योद्धा 84 वर्षाचा इतक्या उन्हा पावसामध्ये आपल्यासाठी देश वाचवायला निघाला आहे, त्याला आपण प्रचंड मोठ्या पद्धतीनं प्रतिसाद द्यावा अशी मतदारांना सुद्धा मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतोय, आव्हान करतोय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।